नमस्कार, मी जयदीप. मंडळी, आपण आलेलो आहोत कड्यामध्ये. आता आपण कड्याच्या रेल्वे ट्रॅकवर आहोत आणि आता आपण इथं बघूया कडा नदीला या 2 दिवसापूर्वी कशा पद्धतीने पूर आला होता. तर हे ही कडी नदी आहे कड्याची. आता खूप पाणी कमी झालेलं आहे, तुम्हाला दिसन आता हे पाण्याची पातळी. अशा पद्धतीने ही पाण्याची पातळी हे इकडे 1 किलोमीटर वरती पाणी गेलं होतं. गेल्या 2 दिवसापूर्वी पाहू शकता तुम्ही. तिकडं तो नदीचा मार्गक्रम आहे, तिकडून अशा पद्धतीने नदी आलेली आहे. पण त्या नदीचं पाणी ओव्हरफ्लो जास्त झाल्यामुळं हे ज्या बागा वगैरे दिसतात त्या बागा प्रचंड 5 ते 6 दिवस पाण्यात आले. 2 किलोमीटर पर्यंत इकडं पाणी गेलेलं आहे. तर आता आपण पाहू शकतो, तुम्हाला नदी दाखवतो. आणि हा खूप मोठा ब्रिज आहे रेल्वेचा. कडा स्टेशन जे आहे रेल्वेच्या, तिथून पुढे 1 किलोमीटर वरती हा नदीने ब्रिज केलेला आहे, रेल्वेने ब्रिज केलेला आहे. खूप मोठा ब्रिज देखील हा खूप मोठा आहे. आपण इथं पाहू शकतो, इथं लोक मासे पकडतात आता सध्या. पाणी पहा, ही कडा नदी. खूप मोठा पूर आला होता या नदीला, प्रचंड पूर होता. त्या रेल्वे ट्रॅकला खालून पाणी लागलेलं होतं. खूप मोठा आहे हा ट्रॅक. मला अंदाज लावू शकतो तुम्ही. अशा पद्धतीने इकडे सगळं पाणी होतं. ते इकडे देखील डोंगरकडे जाणारा रोड आहे, त्या रोडवरती देखील पाणी होतं प्रचंड प्रमाणात. तुम्ही बघू शकता मका वगैरे सगळी झोपलेली आहे. हा पूल पण काही प्रमाणात तुटलेला आहे, पाहू शकता तुम्ही. बऱ्यापैकी नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांचे, पण पाहू शकतो हे अशा पद्धतीने एवढा उंचीचा हा पूल आहे. तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीचा पूल आहे. हे पहा, हे इथून खाली जायला वगैरे रेल्वेचं काम अतिशय मस्त पद्धतीने झालेलं आहे. हे पहा तुम्ही कशी आहे कडी नदी. कडा शहराची नदी ही परिस्थिती आहे कड्याची, आपण पाहू शकतो. भीती वाटण्यासारखा प्रसंग आहे. हा डोंगरगणकडे जाणार आहे आणि तुम्हाला तो पांढरा स्पॉट दिसत असेल, ते कशाचं मंदिर आहे तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीने ही कडी एवढी मोठी नदी होती, प्रचंड अशा प्रमाणात पाणी आलेलं होतं. बघू शकता तुम्ही, खूप पाणी कमी झालेलं आहे. एक जरी पाऊस आला ना 1-2 तास, तरी या नदीला प्रचंड प्रमाणात पाणी येतं आणि दिवसभरात कमी पण होतं. अशा प्रमाणात तुम्हाला कशा पद्धतीने दिसतं तुम्ही पाहू शकता. रेल्वे ट्रॅक आहे. आता खूप पाणी कमी झालेलं आहे. सहज आपण फिरायला आलो होतो इकडं. अशा पद्धतीने ही नदी आहे, कड्यामध्ये इकडून गेलेली आहे. इथे लोक मासे पकडत आहेत आता सध्या. प्रचंड पाणी आहे इकडे. अशा प्रकारे हा सर्व कडी नदीचा प्रसंग तुम्हाला दाखवण्यात येत आहे. आणि अशी कंडिशन्स इकडे झाली होती. तर मित्रांनो,